तर आज आहे ना पूर्ण दिवस आमच्यावाला सांडगे टाकण्यामध्येच गेलाय बरं का. एक खरी गोष्ट सांगायची म्हणजे. आणि लय मान पाटले दुखती खरं सांगायचे भावनो बहिणो. बरं ज्या ताई साहेब आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की खरंच थँक्यू सो मच, धन्यवाद. तुम्ही मला खूप म्हणजे खरंच खूप ऑर्डर दिल्या आहे. पुण्याच्या ताईनं, नाशिकच्या ताईनं, अजून मुंबईला पण जे आपले G24 तासवाले आहेत का दादा, त्यांना पण आपली ऑर्डर गेली आहे. 4 दिवस लागते. 4 दिवस जरा मुंबईला जायला 4 दिवस लागते तर. आणि हो मी त्यांना दिलं होतं काय 1 किलो सांडगे दिले, 1 किलो शेवाळी दिली, पावशर लोणचं दिला आणि पावशर ही दिली आपला मसाला. तर त्यांनी मला म्हणजे कुरिअरवाल्याने किती पैसे घेतले माझ्याकडून बघा, 170 रुपये घेतलेत बघा भावना बहिणी. मग आणि कांदाने आज लय मदत केली मला सांडगे टाकायला. आज आम्ही 5 किलोचे सांडगे टाकलेले आहेत आणि एकदम मस्त नाजूक टाकलेत आम्ही. सगळ्यांनी मिळून टाकलेत. तर बघू शकता कसे मस्त आहे ना बरं, एकदम मस्त असे नाजूक केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत बरं का. खरी गोष्ट सांगायला भावना बहिणी एवढे सुंदर दिसायलेत नाही. असं एक फोटो काढते ना. आणि खरंच धन्यवाद त्या ताई साहेबांना, मला खरंच थँक्यू सो मच धन्यवाद करायचा आहे की तुम्ही खरंच खूप हे केली, सपोर्ट केला मला. एक जणीनं 2-2, 3-3 किलो सांडगे मागितलेले आहेत. पुण्याच्या ताई आहेत, काय नाव आहे त्यांच्यावालं, सुनीता कांबळे, राहणार पिंपरी चिंचवड असं हे म्हणजे असं तिकडे राहते वाटते, पुण्याकडेच आहे ना वाटतंय. तर हे त्या म्हणजे त्यांचे वडे आहेत, 2 किलो वडे, 2 किलो शेवाळी. आणि ताईनं हे पण सांगितलेलं आहे, मसाला पण सांगितलेला आहे. म्हणलं बरं ठीक आहे ताई. आता हे सांडगे त्यांच्यासाठी आता बघावं लागेल हा किती किलो भरतोय किती किलो नाही. कारण काय होतंय माहिती का भावना बहिणी, जेव्हा आपण ते जेव्हा टाकतो तर आपण आणि जेव्हा मोजतो ना त्याच्यामध्ये खूप कमी येतात खरं सांगायला. म्हणजे आता वल्ला आपण समजा टाकला ते 4 किलो असला तर ते वाळल्यामध्ये थोडा कमी भरतोय. तर मग आता बघू आता हे किती भरतोय किती नाही. हे 5 किलोचं आहे, 5 किलोचं म्हणजे 4 किलोचं आहे. तर म्हणलं चला मग आता तुम्हाला दाखवतं कसं आहे कसं नाही. तर तरी पण तुम्ही ऑर्डर टाकू शकताय, मी नंबर देत आहे याच्यावर, नक्कीच सांगा. चवीमध्ये काही पण हे नाहीये काय, चवीमध्ये म्हणजे असं चव आहे ना तुम्हाला कुठं म्हणजे कुठं भेटणार नाही. फक्त ही गावाकडची चव आहे. तुम्ही घेऊन बघा, खाऊन बघा. अर्धा किलोची मी ऑर्डर नाही घेत, एक सांगते आधीचा. मला खूप जण लेडीजच्या मला ताई साहेबांच्या कमी हे आल्या तर की आम्हाला अर्धा किलो. तर सॉरी ताई साहेब, मी अर्धा किलो नाही घेते, 1 किलोचीच ऑर्डर घेत असते. मसाला पण आहे, मसाला तुम्ही खाताना तर तुम्ही म्हणता खरंच सांगितलं आहे काय मसाला आहे. मसाला अजून आपलं काय शेवाळ्या 200 रुपये किलो. आणि आपलं सांडगा 550 रुपये किलो. तुम्हाला आज मी वारंवार सांगते काय माहिती आहे का, तुम्हाला दुसऱ्याच्या म्हणजे मला आता मी दुसऱ्याच्या याला नाव नाही ठेवत, आपल्या वड्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर भेटणार आहे, कोथिंबीर. आणि एवढी चविष्ट लागतात हे वडे, तुम्हाला सांगते खरी गोष्ट. लय म्हणजे लय चविष्ट लागतात. तर तुम्ही घेऊन बघा, खाऊन बघा कसे लागतात सांगा. आणि हो ज्या पत्ता देतात त्या माझ्या ताई साहेब त्यांना एवढंच सांगायचं की मराठीमध्ये पत्ता द्यायचा, जेणेकरून कसं काय माहिती का सोपं जाते म्हणजे लिहायला. हो दुसरं काय नाही. तर एखादा अक्षर चुकला की मग चुकला तर मराठीमध्ये द्या, तुमचा चालू नंबर द्या. आणि एक म्हणजे सांगायची म्हणजे गोष्ट, तुमचा ते पैसे पाठवले तुम्ही मला तर स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतल्यावर तुम्हाला ठेवा एक आणि मला एक द्या, ओके नाही अशी गोष्ट सांगायची. मग लिपस्टिकचा कलर किती छान दिसायला आहे, शेड किती छान दिसायला आहे. हो तुम्हाला घ्यायची का? लिपस्टिकचं पण आहे बरं का माझ्याकडं, घ्यायची असली तर सांगा. मजाक करायला लागली पण खरंच ना किती सुंदर दिसायली यार लिपस्टिक. पण घ्याल काय तुम्ही सांगा मला, मस्त आहे ना, छान. तर असं मस्तपैकी जर घेत असताना तर सांगा, वड्यामध्ये टाकून देईन तुम्हाला एक लिपस्टिकचं पाकिट. हो बापरे. तर अशी गोष्ट आहे काही. आणि खूप छान आहे, खमंग एकदम आपला वडा जो आहे ना खूप चवदार आहे भावना बहिणी, खरं सांगते. बघू शकता तुम्ही आहे का, एक नंबर म्हणजे एक नंबर. वड्यामध्ये काही म्हणजे गॅरंटीमध्ये म्हणजे हेच नाही करायचं, आपलं जसं घरी खायचं करायला का मी तसंच एकदम. त्याच्यामध्ये मिरची एकदम मस्तपैकी
झणझणीत लागला पाहिजे तुम्ही मसाला भाजी केल्यावर. मसाला पण घ्या, मसाला खूप झणझणीत. जेव्हा तुम्ही एक बार घेताना तेव्हा तुम्हाला समजेल की मसाला कसा येतो. चला बाय, लव यू, टेक केअर, घ्या सगळ्यांनी काय. तर चाली बघा इकडं आपली हे पॅकिंग बहिणो बघू शकता मसाल्याची. ह्या शेवाळ्या हे बघा अशी पॅकिंग केली, बघू शकता शेवाळ्या आहे का. तर ही पॅकिंग याची म्हणजे मसाल्याचं आहे कोणाचं आहे माहिती आहे का. तर एक दादा असते तर मुंबईला, आणि हे त्यांच्यासाठी हे चाललेलं आहे. आणि मेन म्हणजे ते जे G24 आहे का त्याच्यामध्ये ते बातम्या देत असतात. त्याने मला मेसेज केला की ताई मला सांडगे लागते, तर शेवाळ्या लागतात आणि मसाला लागतोय. तर त्यांनी तसं ते 1 किलो मसाला सांगितलं होता, पण मी म्हणलं तर तुम्ही आधी चवीसाठी घेऊन बघा, हो की नाही. तर असं दादानी कॉल केला आणि मी त्यांना हे सगळं पाठवत आहे. त्यांनी पैसे पण मला लगेच पाठवून दिले बघा. खरी गोष्ट सांगायला हे असं बघा, ज्यांना घ्यायचं असलं ना ते बळच असं किचकिच करीत नसते. ज्यांना नाही घ्यायचं असलं ना ते बळच किचकिच करते आणि माणसाला उगत परेशान करते घेण्या देण्याचं. रात्री ज्याला 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत काही लोक बळच फोन करायला लागलेत. भावना खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागला आहे. मी काय करू तेच समजणार नाही बघा. ज्यांना घ्यायचे ना, ज्या लेडीज जे दादा ते कधीच असं परेशान करीत नाहीत. एक मेसेज टाकला की लगेच पैसे टाकून देतात. आणि ताई आम्हाला हे पाठवा, तुमच्या मनाने पाठवा, तुम्हाला जे काय पाठवायचं आहे ते, काही टेन्शन नाही. जर काही पैसे राहिले बी तर सांगा. आता हे जे दादा आहेत का हे काय म्हणले, ताई जर मला दादा थोडेफार पैसे राहिले तर ते म्हणले ताई काय टेन्शन नाही, मला फक्त सांगा कधी पैसे मारू. तर म्हणलं नाही दादा पहिलं तुमचं पार्सल येऊ द्या, म्हणलं मुंबईला जावा येईन ना तेव्हा मग मी तुम्हाला बाकीचे जे काय असतील 100-200 रुपये ते मागून घेईन म्हणलं. कारण की याचेच राहतात आपले जे नाही का कुरिअरचेच राहतात. तर मग मी म्हणलं, ते म्हणले ठीक आहे ताई कधी पण म्हणे मला फोन लावा, काय बात नाही. तर असे काही भाऊ बहीण असतात बघा. याच्यातच समजून जायचं की काही जे लोक असतात का ते फक्त आणि फक्त परेशान करायला. रात्री 3 वाजेपर्यंत 3 वाजता मला सारखा म्हणजे 12 वाजल्या मी लाईव्हला होते, 12 वाजल्यापासून मला कॉल येत होता. तर रात्री 3-3:30 वाजेपर्यंत. सांगा तुम्ही काय करायचं भावना.